आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हातात घातक शस्त्रे घेऊन रील बनवणाऱ्या आणि समाजामध्ये दहशत निर्माण करू पाहणाऱ्या प्रवृत्तीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सुपा पोलीस ठाणे कायदेशीर बडगा उगारला आहे। पोलिसांच्या सायबर पेट्रोलिंग पथकाने इंस्टाग्रामवरील एका प्रक्षोभक व्हिडिओची गंभीर दखल घेत एका तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यासह गंभीर कलमान्वये थेट गुन्हा दाखल केलाय। सुपा पोलीस ठाण्याचे सायबर मॉनिटरिंग पथक गस्तीवर असताना दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रेम जगताप 0295 या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। या व्हिडिओमध्ये बाबुर्डी तालुका बारामती येथील रहिवासी प्रेम प्रताप जगताप यानं पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन व्हिडिओ पोस्ट केल्याचं आढळून आलं। सदर व्हिडिओवर आलिशान युवा प्रतिष्ठान असा मजकूर टाकून शांत है इसका मतलब ये नहीं कि हम संत है, जंगल अपना है और कानून भी अपना है अशी प्रक्षोभक आणि धमकीवजा वाक्ये वापरण्यात आली होती। तसेच या व्हिडिओच्या ऑडिओमध्ये एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा संदर्भ देऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सध्या पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांचे शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू आहेत। या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत इंस्टाग्राम अकाउंट धारक आरोपी प्रेम जगताप याच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारलाय। सदर तरुणावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351(2), 351(3), 223 तसेच भारतीय शस्त्र कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 37(3) आणि 135 अन्वये अत्यंत कडक गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके हे करीत आहेत। सदरची धडक कारवाई माननीय संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिराजदार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आणि माननीय चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस शिपाई किसन ताडगे, पोलीस शिपाई महादेव साळुंके आणि पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी यांच्या पथकाने केली आहे। सोशल मीडियावर खोटा रुबाब दाखवण्यासाठी हत्याराचे प्रदर्शन करणं हा अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे। गुन्हा दाखल झाल्यास पोलीस चारित्र्य पडताळणी मिळणारे सरकारी, खासगी नोकरी आणि पासपोर्टचे दरवाजे कायमचे बंद होतील। तरुणांनी स्वतःचं नुकसान करून घेऊ नये। इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून आभासी दहशत माजवाल तर कोणतीही गय न करता थेट कारवाई केली जाईल। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।